एक वाजेला बाईट आदिवासींच्या समर्थनात पुलिस को आगे करती है, आरएसएस बीजेपी डरती है, पुलिस को आगे करती है। जय आदिवासी, जय आदिवासी, जय संविधान, जय संविधान। जय। मी संविधानाच्या सन्मानात असं सांगेल, तुम्ही आम्ही उतरलो मैदानात असं घोषणा द्यायची आहे। संविधानाच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, संविधानाच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, आदिवासीच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, आदिवासीच्या सन्मानात आम्ही उतरलो। ये सरकार हमसे डरती है, डिलिस्टिंग को आगे करती है, सरकार हमको डरती है, डिलिस्टिंग को आगे करती है। जय जोहार, जय आदिवासी। सगळ्यांनी आम्ही उतरलो मैदानात, ते कन्वर्ट झालेल्या त्याच आदिवासींना टार्गेट केलं जात आहे। हे बघा, ज्याच्या एलसी मध्ये हिंदू लिहिलेलं आहे त्या सगळ्याच आदिवासींचं आरक्षण जाणार आहे। मध्ये जे म्हटलं आहे त्याच्यात वसावे, वळवी, पाडवी, नाईक असा उल्लेख आहे आणि एलसी मध्ये प्रत्येकाच्या नावापुढे हिंदू आहे, म्हणजे तो हिंदू झाला असं होईल। दादा, डिलिस्टिंग मोर्चा होत आहे, त्या डिलिस्टिंगच्या विरोधात तुम्ही बसलेले आहेत, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? या सगळं हा जो जनजाती सुरक्षा मोर्चा काढला त्याच्यावर देवगिरी प्रांताने हा सगळा मोर्चा प्रायोजित केलेला आहे आणि जनजाती सुरक्षा मंचने याचा आजच्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। समस्त आदिवासी समाजाचा याला विरोध एवढ्यासाठी आहे की आम्हाला मिळालेलं आरक्षण हे जातीच्या आधारावर मिळालेलं आहे, ते धर्माच्या आधारावर मिळालेलं नाही आणि म्हणून धर्मांतरित आदिवासी असो, मुस्लिम असो, त्यांचं आरक्षण काढून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही। त्याची मागणी करण्याचा जनजाती सुरक्षा मंचाला तर बिलकुलच अधिकार नाही। आज आम्ही पाहतो आहोत सकाळपासून त्यांनी जे महासंमेलन आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये गुजरात राज्यातले लोक येत आहेत। नंदुरबार जिल्ह्यामधले आदिवासी या महासंमेलनामध्ये सहभागी झालेले नाही, कारण त्यांना सगळ्यांना कळतं की घटनेने दिलेला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आणि धर्मांतरित आदिवासींसाठी शासनाने वेळोवेळी घेतलेले शासन निर्णय याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये धर्मांतरित आदिवासी असो, मुस्लिम असो, त्याचं आरक्षण काढून घेता येणार नाही असं स्पष्ट म्हटलेलं आहे आणि त्यांनी जरी धर्मांतर केलं तरी त्यांच्या सवलती अबाधित राहतील असा त्याचा अर्थ आहे। मी एक निश्चितपणे सांगू इच्छितो, आमच्या सगळ्या आदिवासींच्या एलसी दाखल्यामध्ये हिंदू, भिल, हिंदू, वसावे असा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। कालांतराने आदिवासी हा हिंदू नाही हे सर्व सत्य आहे, परंतु ज्या आदिवासींच्या एलसी मध्ये हिंदू आदिवासी, हिंदू भिल, हिंदू वसावे असं लिहिलेलं आहे त्याचं देखील हिंदू धर्मामध्ये धर्मांतर झालेलं आहे असं हेच जनजाती सुरक्षा मंचाचे लोक सांगतील आणि त्यांचे देखील अधिकार आरक्षणाचे काढून घेतील। म्हणून आज या ठिकाणी समस्त आदिवासी समाजाच्या वतीने आणि तेही नंदुरबार जिल्ह्याच्या, दुसऱ्या राज्यातून नाही, दुसऱ्या जिल्ह्यातून नाही, आम्ही सर्व आदिवासी समाजाचे एकत्र आहोत आणि आज या रॅलीमध्ये जेवढे लोक येतील त्याच्या 100 पटीने ताकद लावून तेवढ्या लोकसंख्येने नंदुरबारमध्ये एक महामोर्चा न भूतो न भविष्यवती असा आम्ही काढणार आहोत। हे बघा, नोटीसी द्यायचं त्यांचं काम आहे, परंतु रात्री समस्त आदिवासी समाजाने जे बॅनर लावलेले होते, लोकांचं प्रबोधन व्हावं, लोकांना कळावं की डिलिस्टिंग आमच्या विरोधामध्ये कसं आहे, ते फलक देखील रात्री या जनजाती सुरक्षा मंचच्या
कार्यकर्त्यांनी ते काढून घेतलेले आहे आणि आज संध्याकाळपर्यंत आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत। कारण जे ते फलक काढणारे आहे त्यांचं CCTV फुटेज हे पोलीस स्टेशनच्या कॅमेऱ्यामध्येच आलेलं आहे, त्यामुळे आज आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार।